नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कन्सेप्ट इज पॉवरमधलं आज एक खूप सोपा टॉपिक माझ्या पुस्तकाचा, माझ्या वर्कबुकचा किंवा गणिताचा पहिला टॉपिक जो असतो तो म्हणजे बॉडमास. बेसिक टॉपिक म्हणतो आपण याला, कंचे भागू बेव. तर त्याच्याशी रिलेटेड एक 5 प्रकारचे प्रश्न म्हणजे एकाच प्रकारचे 5 प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे आणि ते कसे सोडवायचे. आणि बऱ्याचदा एक्झाममध्ये येतात, लेटेस्टवालेच मी आणलेले आहेत, त्यामुळे असं पण नाही की हे पडतात का नाही पडतात, तर हे सुद्धा पडतं. आणि कन्सेप्ट इज पॉवरमध्ये सुरुवातच कन्सेप्ट नव्हते आपली इथे, ठीक आहे. आणि जर खोटं वाटत असेल तर तुम्हाला मी एक गणित देतो, त्या गणिताचं उत्तर तुम्ही मला द्या. याच्यावरच लिहितो मी ते गणित सरळ सरळ. जर मी तुम्हाला म्हटलं की 8/2 इंटू ब्रॅकेट 2 अधिक 2 इज इक्वल टू किती? 8/2 इंटू ब्रॅकेट 2 + 2, 8 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 + 2. याचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. जे जे हे लेक्चर बघतील त्या सगळ्यांनी मला याचा आन्सर कमेंट करून सांगायचं आहे, याचा आन्सर काय येतं आहे. मग त्यानंतर आपण ठरवू की हा टॉपिक खरंच बेसिक आहे का, इम्पॉर्टंट पण आहे का, खरंच एवढा सोपा आहे का, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर मला सगळ्यांनी द्यायचं आहे. इंटरनेटचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता, इंटरनेटचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. तरी पण मी तुम्हाला सांगेन की 2 उत्तरे लोक कमेंट सेक्शनमध्ये मला देतील, ठीक आहे. तर आजचा टॉपिक आपला हा आहे. ही आपली मोठी बॅच आहे, याच्यामध्ये आपण कन्सेप्ट घेतो, त्याच्यानंतर PYQ सॉल्व विदाउट फॉर्म्युला आणि एक्स आणि सूत्रांशिवाय सोडवायच्या पद्धती याच्यामध्ये असतात. पहिल्यांदा आपण कन्सेप्ट घेतो आणि त्याच्यानंतर 2009 ते 2026 पर्यंतचे आयोगानं आजपर्यंत घेतलेल्या सर्व परीक्षांमधील सर्व एक्झाम्पल याच्यामध्ये होतात. टॉपिक वाईज व्यवस्थित सॉर्ट करून प्रत्येक टॉपिकच्या आधी कन्सेप्ट, त्याच्यानंतर सगळे एक्झाम्पल्स, अशा पद्धतीनं आहे. जर आता सगळ्या एक्झाम MPSCकडे गेलेत तर सगळ्या एक्झामच्या प्रश्नांच्या पद्धती, पॅटर्न, डिफिकल्टी लेवल ही सुद्धा याच्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे ह्या बॅचचं नाव मी दिलेलं आहे 2026ची बॅच. तर 2026मध्ये येऊ घातलेल्या सगळ्या एक्झामसाठी हीच बॅच करायची आहे. एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि त्यावर जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आणि प्रत्येक वेळी मी हे बोलतोय कारण हे बोलल्याशिवाय मुलांपर्यंत पोहोचत नाही. आणि तुम्हीच मला म्हणता सर कुठं होता एवढे दिवस, आधी कळालं असतं तर आधीच पोस्ट निघाली असती आमची. म्हणून आता मी प्रत्येक वेळी 1 मिनिट घेतोय आणि सांगतोय. आणि तुमचे डाऊट तुम्ही मला या नंबरवर कधीही विचारू शकता. तुम्ही माझे पेड विद्यार्थी असा किंवा नसा, कारण मी माझी सुरुवातच डाऊट सॉल्व्ह करण्यापासून झाली आहे. त्यामुळे रात्री बेरात्रीचे जरी डाऊट आले असतील तरी मी सीन केल्यानंतर त्याचा रिप्लाय देतोच. तर ही बॅच तुम्ही एज्युकल्चर ॲपवर जाऊन जॉईन करू शकता. आणि टेलिग्राम चॅनल एक सांगत नाही मी बऱ्याचदा, तर अभिषेक CSAT असं हे माझं टेलिग्राम चॅनल आहे. तर हे तुम्ही जॉईन करून लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट माझ्या सिरीज असतील, कोर्सेस असतील, टेस्ट सिरीज असतील, जे काय असेल ते त्याच्यावर सगळं मिळतं. तर हे 100% सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही नवीन नवीन गोष्टींपासून वंचित राहू नये. ओके, चला आपण सुरुवात करू बॉडमासमध्ये. बॉडमासमध्ये म्हणजे काय असतं, जर मी इथं नाव लिहिलं बॉडमास, BODMAS, तर ह्याच्यात ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचे असतात, नंतर ऑफ म्हणजे चाचीचे, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन सबट्रॅक्शन पैकी तुम्ही आधी काही जरी सॉल्व्ह केलं तरी काहीही फरक पडत नाही, फक्त चिन्हांचा विचार करून व्यवस्थित करायचं. कळालं? चला डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू. हे अशा प्रकारचे कोडेड बॉडमास विचारतात. तर पहिल्यांदा हे सरळ लिहून घ्यायचं 39, नंतर अधिक म्हटले, पण अधिक म्हणजे काय रे, भागिले, म्हणजे 39/13. वजा म्हटले, वजा म्हणजे काय, गुणिले, गुणिले 11. परत गुणिले म्हटले, गुणिले म्हणजे वजा आहे, -12. आणि भागिले म्हटले तर भागिले म्हणजे अधिक आहे, तर +3. चला पहिल्यांदा हे करू. 39/13 3 आणि 3 × 11 33. 33 - 12 + 3. आता बेरीज वजा बाकीमध्ये आधी काही जरी केलं तरी चालतं. 33 मधून 12 गेले, 3तून 2 गेला 1, 3तून 1 गेलं 2, +3. 21 आणि 3 काय झालं 24. काही लोकांना असं नाही आवडत, वेगळ्या पद्धतीने करायचं आहे, असं करा. 33 आणि 3 36, 36 - 12 24. काही लोकांना हे आधी करायचं आहे, तर -12 + 3 -9 आणि 33 - 9 24. तर उत्तर काय आलं 24. पण काही जण असे पण आहेत, ते काय करतात माहिती आहे का, सर असं केलं तर 33 - 12 आणि 3 15, मग 33 - 15 काहीतरी वेगळंच येते सर, 18 येते. अरे हे चूक आहे. जेव्हा तू हे आधी करायचं ह्याच्या चिन्हासहित घे ना, याला 12 एकटा नाही आला, 12 वजा सोबत आलाय, -12 + 3 -9 असतं आणि 33 - 9 24. तर ही पद्धत करायची नाही. करतेत बरेच जण, युट्यूबवर बघणाऱ्यांना पण काही लोकांना वाटलं असेल सर आम्ही एकदा असं केलं तर गणलेलो आम्ही. कारण मला पेड बॅचमध्ये विचारले, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी विचारले, सर असं नाही का करतायत, ठीक आहे. तर असं नाही होत, चिन्हांसहित घ्यायचं असतं, ठीक आहे.
चलो, तर काय आलं आन्सर 24. बघ 18 ऑप्शन आणि ऑप्शन नंबर 1 ला दिलाय, हा चुकीचा आहे. नेक्स्ट बघा, परत सरळ करत जाऊ. पहिल्यांदा भागाकार करायचा आहे. 15 दुनी 30 उरले 2, 15 एके 15 उरले 10, 15 सत्ते 5 गुणिले 4 अधिक 25 वजा 64 चाचीचे म्हणजे गुणाकार 4. परत गुणाकार करू. 4 सत्ते 28, 2 उरले 4 एक 4 आणि 2 6, 4 दुनी 8 अधिक 25 वजा 64 गुणिले 4, 4 चौक 16, 4 सको 24 आणि 1 25. बघा करा जसं जे जमतंय ते. पहिल्यांदा बेरीजच करून घेऊ. 8 आणि 5 13, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 6 9 आणि 8 वजा 256. परत 13तून 6 गेले 7, हातच्याला 1, 9तून 6 गेले 3, 8तून 2 गेले 6. किती आलं रे? 637. ऑप्शन नंबर 2. माझी डिजिटल सम पण वापरू शकता तुम्ही इथे. एवढं सगळं फापट पसारा करायचं नसेल तर, पण हे पण जमलंच पाहिजे. बॉडमास टॉपिक आहे, सो बॉडमास पद्धतीने करू. डिजिटल समला एक वेगळंच लेक्चर घेऊ आपण, की डिजिटल सम कशी उपयोगाची आहे, कुठे कुठे वापरता येते, त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत आणि त्याचा फायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी करू, की जेणेकरून तुम्हाला बेरीज वजाबाकी एवढ्या मोठ्या कराव्याच लागत नाहीत. तुम्ही फक्त डोळ्यांनी उत्तर काढू शकता. हे सायन्सच्या न्यूमरिकल्सला पण चांगलं लागतं डिजिटल सम. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. परत कोडेडवाला आलं. 25 गुणिले म्हणजे काय दिले? गुणिले म्हणजे भागाकार 25 भागिले 5, भागिले म्हणजे काय दिले? अधिक 7, वजा म्हणजे दिले गुणिले 4 आणि अधिक म्हणजे दिले वजा 9. पहिल्यांदा हे करा, परत हे करा. 25 भागिले 5 5 अधिक 7 चौक 28 वजा 9, 28 आणि 5 33, 33 वजा 9 किती येते? 24. जरा जरी इकडे तिकडे काय झालं तर त्यांची उत्तर तयार असतात. मुलं जिथं चुकणार त्याच पद्धतीनं त्यांची उत्तरं रेडी असतात. ओके, पुढे परत सगळे लेटेस्ट घेतले तरी प्रश्न असं काही नाही. माझी जी सिरीजचं मला मोठं आहे तोच मला साध्य करायचं आहे. सर काय सोपे प्रश्न आणले? अरे आधीचे 12 लेक्चर बघ, 13-14 लेक्चर बघ आधीचे, मग कळेल तुला. ठीक आहे, असं काही नाही. एक कमेंट आलेली, सर काय 15 मिनिटाचं लेक्चर घेताय, 1 तासाचं लेक्चर घेऊन दाखवा मग तुम्हाला मांडलं. आता त्या विद्यार्थ्याला मी काय सांगू, 2020 पासून 2026 पर्यंत कुठलाही पेपर होऊ दे आयोगाचा, त्याच्यानंतर सगळ्यात पहिला अख्ख्या महाराष्ट्रात जर कोणी यूट्यूब लाईव्ह घेऊन येत असेल तर तो मीच आहे. कुठलाही बघ, प्रिलिम मेन्स गणित बुद्धिमत्ताचं सेक्शन सगळ्यात पहिल्यांदा 12ला संपला पेपर, 12:30 लाईव्ह असतो मी, आणि एकही उत्तर इकडे तिकडे होत नाही. जे उत्तर इकडे तिकडे होणार आहे ते त्याच वेळी सांगतो. आयोग पहिल्या आन्सर केला हे देणार, दुसऱ्या आन्सर केला ते देणार. काही नवीन पोरं येतात किंवा त्यांना कोणतरी पाठवलेलं असतं. आता एवढा तर मला ते कळायला लागले की असं पण घाणेरडा प्रकार चालतो बाजारात, की कोणतरी दुसरा पाठवतो त्याच्या यूट्यूबला जाऊन असं टाक तसं टाक. हे मला आता विद्यार्थीच सांगतात, सर लक्ष देऊ नका, ते इकडून पाठवलेले असतात तिकडून पाठवलेले असतात. तर सगळे यूट्यूब चॅनल बघा, त्यानंतर कळेल आपण कंटेंट किती दिला. जवळजवळ 60 पेपरचं, 60+ म्हणतोय, 60+ पेपरचं फ्री एक्सप्लेनेशन यूट्यूबवर आहे. तुम्ही फक्त सर्च करायची गरज आहे. प्लेलिस्ट चेक करा माझ्या, सर्च करा, कळून जाईल तुम्हाला. चला काय परत इथं तेच 15 वजा म्हणजे गुणाकार 3, अधिक म्हणजे वजा 10, गुणिले म्हणजे भागाकार 5 आणि भागिले म्हणजे अधिक 5. चिन्ह चेंज करून घेतली वरच्या प्रमाणे. 15 त्रिक 45 वजा 10 भागिले 5 2 अधिक 5, 45 आणि 5 50, 50 वजा 2 48, किंवा 45 वजा 2 43, 43 आणि 5 48. कसं पाहिजे तसं करा. डन. बघा हा बघ, सीसॅट 2025 सगळ्यात लेटेस्ट प्रश्न बॉडमासचा पडतोय प्रश्न म्हणून मी घेतोय. आता इथं असं काहीतरी केलंय, आरला काहीतरी म्हटलं असं, मग 15, डब्ल्यूला काय म्हटले वजाबाकी 12, टीला काय म्हटले, टीला बेरीज अधिक 8, आरला काय म्हटले भागाकार 2 आणि बीला काय म्हटले गुणाकार 6. याचं उत्तर काढायचं आहे. मग बघा 15 वजा 12 अधिक 8 भागिले 2 4 आणि 4 सख 24. जमलं. मग 15 वजा 12 अधिक 24 अधिक 12, 15 आणि 12 किती आलं मग 27. ऑप्शन नंबर 3. तुम्ही जरा जरी चुकला आणि जे काही उत्तर आलं ते प्रत्येक उत्तर ऑप्शनमध्ये असतंय. कारण तुम्हाला तर माहित आहे, तुम्ही काढलेलं उत्तर जर ऑप्शनमध्ये असेल तर तुम्हाला काय वाटतं, हेच उत्तर, ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर येऊच शकत नाही. पण तसं काही नाही. तुम्ही जिथं चुकता, ठीक आहे, ते सुद्धा उत्तर जे काही येईल ते सुद्धा ऑप्शनमध्ये टाकतात. आणि प्रश्न तयार करायची पद्धत हीच असते. ठीक आहे. आणि अशाच पद्धतीनुसार मी माझ्या दोन्ही टेस्ट तयार केलेल्या आहेत, की पोरगं जिथं चुकतंय ते सुद्धा मी ऑप्शनमध्ये टाकतो.
आणि ह्या टॉपिक वाईज 30 टेस्ट आहेत, असे एकूण 20 प्रश्न, प्रत्येकी असे 600 प्रश्न गणित बुद्धिमत्ताच्या टॉपिक वाईज टेस्ट, ॲव्हरेजची, पर्सेंटेजची, प्रॉफिट लॉसची, ठीक आहे. आणि ह्या गणित बुद्धिमत्ताच्या मिक्स टेस्ट असं हे परीक्षण 1 टॉपिक वाईज, परीक्षण 2 मिक्स्ड, असं हे दोन्ही पण एज्युकल्चर ॲपवर उपलब्ध आहे. एक तासाचं एक्सप्लेनेशन आहे. जर तुमचा सगळा अभ्यास झाला आहे, तुम्ही कुठल्याही शिक्षकाकडून शिका असला, पण जर तुम्हाला परत स्वतःला टेस्ट करायचं असेल तर या परीक्षण 1 आणि परीक्षण 2 दोन्ही टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट आहेत. फ्रीमध्ये टेलिग्रामवर अवेलेबल आहेत. फक्त त्याचे लेक्चर जे आहेत त्याचे बॅचेस बनवलेत आपण. PDF फ्रीमध्ये आहेत उत्तरांसहित. फक्त जर लेक्चर करायचं असेल, शिकायचं असेल तर ते मग पेड आहे. ठीक आहे. कमेंट करा, फ्री टेस्ट सिरीजच्या लिंक त्याच्यात टाकून देईल मी कमेंटमध्ये. ओके, तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा. आता आपण इथंच थांबतोय. कन्सेप्ट इज पॉवर रोज संध्याकाळी 5 वाजता हे तुमच्या परीक्षेपर्यंत चालू राहणार आहे कायम. ठीक आहे. आधीमध्ये कधीतरी गॅप पडतो, पण कंटिन्युअस तर राहणार आहे. आठवड्यातून 5 लेक्चर तर मिळणारच तुम्हाला. तर नक्की 5 वाजता हे बघत राहायचं. बाकी सगळा अभ्यास सोडायचा, हे बघायचं, माइंड फ्रेश करून घ्यायचा, परत तुमच्या कामाला लागायचं. अशा पद्धतीने स्वतःचं रुटीन बसवा. तुम्हाला परीक्षेच्या वेळी 4 ते 5 प्रश्न ह्याचा उपयोगाने होतील. मिनिमम सांगतोय 10च प्रश्न पकडा, पण मिनिमम 4 ते 5 प्रश्न तरी याच्या आधारावर सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे. आता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.